वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अरे कन्नो चल बेगून, लेट होतंय, काय करतास? चल चल फटाफट 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 चल। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी हो सगळी? बेस असाल उम्मीद करताय। हाय अल्हम्दुलिल्लाह बेसच असतील, अल्हम्दुलिल्लाह आपली दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह। आणि आम्ही पण बेस आहो, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। बघा आज आम्ही चाललो हाव, सांगणार नाही काय सांगणार सांगत नाही, चला. ती माहिती पडतेच, सांगत चला, मग नंतर माहिती पडू द्या। आत्ता चला चला, सोबत ठीक आहे. आमच्या। काय करतो बाकी सगळ्यांनी? हॅपी रक्षाबंधन। सगळी कशी हाव? हो. आपल्या आपल्या भावाला सगळ्या बहिणींनी राखी बांधा, रक्षेच्या बंधनातला बांधून जावा। आम्ही पण ऐसाच काहीतरी आज घड्याला निघालो हाव। रक्षाबंधन आहे आज। येस, आपल्या इंडियात ही मोब धूमधामशी मनवला जाते आणि धाग्याचं बंधन है तो, कच्चे धागे के बंधन लेकिन बहुत मजबूत होते हैं, मजबूत होते हे। तेव्हा माझ्या सगळ्या हिंदू बांधवांना, माझ्या भंडारी माझ्या हिंदू बांधवांना रक्षेचा बंधनची शुभेच्छा। हॅप्पी वाला रक्षाबंधन। चला मग बघूया। चला 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 जाऊया मोकळे। बाबा दादा, हॅप्पी वाला रक्षाबंधन। बरं आहेस ना? सांग विवर्सला काहीतरी। रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना। शुभेच्छा शुभेच्छा। गण्यादा हॅप्पी रक्षाबंधन। चल कन्नो चल, जरा पाय उचल। हा कंदो येतच आहे, कंदो काय थांबली आहे? बघा तरी पावसाचा पाणी तुंबलाय रस्त्याला थांबलाय पाऊस आता, आणि काही पाऊस tension पण नाही. थांबलोय। बॅकग्राऊंड बघा किती मस्त आहे, सिनेरी माशाअल्लाह, हरियाली हरियाली, सुपर। चला सावकाचा सरपट आहे। तीच भीती वाटते। हां सरपटलीस ते मग भारी अंमलाच पडणार आहे। इन्शाल्लाह मी नाही सरपटणार आणि तुम्हाला के पण भारी नाही होणार। आता पाऊस आहे ना, जागी सरपटा जायलाय होय। आणि गावांचे रस्ते कसे खाबळ खुबळ आणि वेडी वाकडी वळणे, बराबर खालती बघ. स्टेबल जमीन मिळत नाही गावात। गलती बघून चल। तेव्हा विवर्स वलकला वसायला मी कधी जाता वाव मग अकलमध्ये विवर्स आहात माझे, समजत असतील की मी खत्ते निघाला वाव जायला। आईला वाव अनकरी मी बघ आवराचा चढदीसे दम लागला। येस, मला दम लागते आणि आम्ही पण बघा चढला पण जरा पण दम नाही लागला आम्हाला। यासाठीच बोलतात मर्द को दर्द नहीं होता, लेकिन ऐसा मर्द काही का नाही। दर्द होता है। ऐसा काही नाही। नहीं, उसको दर्द नहीं होता, लेकिन वो हमारे सर का दर्द होता है मर्द। अच्छा, सॉरी व्यूअर्स, तभी आप जोकिंग। सब आपकी बोलता तो मैं अभी अच्छा पलकों पर बोलिए हमारे। बोलिए बोलिए। पलकों पे अल्हम्दुलिल्लाह। चल अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम नासर भाई, नमस्कार। या हा नमस्कार, तुम्ही बरे आहेत ना? हो बरे बरे, आपण कसे आहे? तुम्हाला रक्षाबंधनची शुभेच्छा, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छा। काय मीनाताई बरे आहेत ना? काय भासे हो, बरे आहेत ना? मंगलताई नमस्कार, बसा। चीच वाट बघत पाहत बसला असं वाटते मला। दिलीपाय बसा। बसूया बसूया।
बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना। रिवर्स ही माझी जवळजवळ मी हे जे घर बांधला, माझी घराची वास्तू ज्या वेळेला मी बांधली तर त्यावेळेला आमची काही ओळख नव्हती, परंतु त्या मी घरे अशीच काही कामानिमित्त मी बोलवली. त्याच्यानंतर असे घरातले रिलेशन आमचे जुळले की भाऊ बहिणीचे रिलेशन जुळले, नाते जुळले. तर 2012ला माझं घर बांधून झाला पूर्ण. तर तेव्हापासून माझी ही मानलेली मीना शिंदे ही माझी बहीण आहे आणि दरवर्षी भाऊबीज आणि मी रक्षाबंधन आणि भाऊबीज मी करत असतो. देखो ये नाता निभाना निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, भैया मेरे। हे दिलीप भाई आहेत, खूप प्रेमळ आहेत. त्यांचा स्वभाव रक्षाबंधन घे बांधून. का होता. धन्यवाद. एवढा मी नाही खाणार. हां हे द्या. मंगलताई इथे बघा. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, भैया मेरे। हे दिलीप भाईची सख्खी बहीण आहे मंगलताई. रिवाज मोठी ही माझी सर्वात मोठी बहीण. मानाचा जो आपला रक्षाबंधनचा मान असतो ती माझी बहीण. आणि माझी छोटी एक बहीण आहे, ती काही आजाराने अल्पशा आजाराने देवज्ञ झालेली आहे. तर आज रक्षाबंधनच्या निमित्ताने आठवण झालेली आहे आणि तिच्या पूर्ण शांती ईश्वरचरणी प्रार्थना माझी. तिला तर काय सुखदुःख असतील, काय असे अडीअडचणी असतील, त्या ह्या रक्षाबंधनच्या निमित्ताने चंद्रशेखर दाभेळकर तिला ईश्वरचरणी प्रार्थना माझी. आणि रिवाज ही माझी काय नाही, लढू नका, प्रार्थना करा परमेश्वराशी. लढायचं नाही, शांतीसाठी प्रार्थना करा. रडू नको. चल तुला बरकात हो. मी आज येलो आहे दिलीप भाईच्या इकडे आणि हे माझे भाऊ साथ, मानलेले भाऊ साथ, सख्यासारखे साथ. आणि मी आज त्यांना राखी रक्षेच्या बंधनला बांधायला येलो आहे. तेव्हा विवार तुम्ही अखेरपर्यंत बघत राहा. दिलीप भाई हे भाऊचे गुण एकदम त्यातलं कुठून भरलेले आहेत छोटी बहन को ना भुलाना, आणि ते डिझर्व करतात. मानलेले भाऊ पण सख्खे बोलायला ते डिझर्व करतात. आता बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाह पाक आमचा ही बंधन राखीचा हमेशा सदा दायम ठेव. अल्लाह पाक राखी भाई बहन का है प्यार. बस पहुंच न पाए, याद का दीपक जलाना,
सासरबाई मी जास्त गोड खात नाही. आता बहीण तुमची भाभी आता माझी बहीण झाली. माझी भाभी नाही, माझी बायको. माझी बायको तुमची ताई झाली. तुम्ही कोण लागताय? भाऊजी. भाऊजी. मग भाऊजीचा मान सन्मान झाला पाहिजे. तुम्ही आणि भाऊजी पण आहात. मग भाऊजीचा मान सन्मान झाला पाहिजे. आता जे काय मी सांगेन त्यावर मग काळजी करायची. माझी मुलं तुम्हाला चांगलं म्हणायची, आजपासून तुम्हाला मामा म्हणतील. मामाऱ्यामध्ये माकू म्हणतील. माकू. नाही माका. हा. मामा आणि काका. सांगायचं तात्पर्य म्हणजे हे माझे मित्र आहेत. बऱ्याच वर्षापासून माझे त्यांचे मित्र आहेत. बोरुंडीचे कोळी आहेत समाजाचे. तर तुम्हाला कोळी समाज म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपल्याला मच्छी वगैरे भरपूर भेटते. नाव सांगा त्यांचं. जनार्दन पावशे. हा, ते महत्वाचं आहे. बऱ्याच वर्षापासून आमची मैत्री आहे. तर ते आता सुद्धा तुम्हाला ती मच्छी घेऊन आलेले आहेत. ते तुम्हाला दाखवतो. एक मित्र असा आहे की कुठे कुठे जोडायचा आणि कुठे भेटतो हे नशिबाचे भाग असतात. एक असा माणूस पाहिजे की दोस्ती ही कधीच तुटत नाही आणि चांगली टिकावलं तर टिकायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. मैत्री कशी होते, भावना आपली चांगली असायला पाहिजे. एकमेकासाठी आपल्याला माणुसकी पाहिजे, तेव्हाच ती मैत्री होते. हे एवढं चांगले माणूस आहे की भरपूर चांगला आहे, एकदम मनापासून एकदम चांगला आहे. ज्याला मानतो त्याला चांगला मानतो, ह्यालाच महत्व आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे की यांच्या घरचे सुद्धा खूप चांगली माणसं आहेत. त्यांची मुलं इथं कोळतरे शाळेमध्ये शिकत होती. तर त्यावेळेला माझंही लक्ष होता आणि ती दोन्ही मुलं ती 10वीला होती ना, 10वीला होती. तर त्यांना मी घरी वगैरे आणायचो, पाहुणचार वगैरे करायचो, नाश्ता वगैरे तिथे महाजनच्या इकडे जो हे आहे हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये हॉस्टेल त्या हॉस्टेलमध्ये ती असायची. मी कधी कधी बघायला जायचो. मला माझे मित्र म्हणायचे की भाऊ तुम्ही पण लक्ष ठेवा माझ्या मुलांवरती. तर त्याप्रमाणे मी चौकशी करायला जायचो आणि मुलं पण खूप चांगली आहेत. आता पास झालेली आहेत ते. आता दापोलीला त्यांचं कॉलेज आहे. तर ते पास होऊन दापोलीला ते कॉलेजला वगैरे जातात. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे माझे मित्र यांचे घरचे सुद्धा खूप चांगली माणसं आहेत. त्यांचे बोटी वगैरे आहेत मुरुंडीला. शिवाय त्यांचे वडील आई पण दापोली मार्केटमध्ये वगैरे मच्छीचा वगैरे धंदा करतात. खूप चांगली व्यक्ती आहेत. आम्ही कधी आमचे नातेवाईक वगैरे काय आले, नुसतं यांना एक फोन मारला की ताट भरून मच्छी इथे येते. कोलंबी मच्छी म्हणा, पापलेट म्हणा, बांगडे म्हणा, इतर काय म्हणा, भरपूर त्यांनी आणून इथे त्यात गिनती करू शकत नाहीत असे माझे मित्र जनार्दन पावशे आहेत. आपण जे मित्र पाळतो किंवा आपले नातेवाईक घरचे भाऊ सध्या बाजूला असतात, पण मित्र असा एक नाता आहे की ते भावापेक्षा, आता पहिले भावाला आपण एकत्र राहायचे सर्व भाऊ, पण आता मित्र म्हणजे असे झालेले आहेत किंवा इतर परके कोणी ज्या वेळेला आपल्याकडे येतात आणि पाहुणचार करतात, तर आपलं जे वागणं असतं ते समोरच्याला भाळतं. आणि त्या भाळण्यामुळे किंवा आपण जे काय पाहुणचार करतो, इथे आमच्या इथे समुद्र वगैरे आहे, समुद्रावर पोहणे वगैरे, आमचे कोळी समाज आहे, आमचा ब्राह्मण समाज आहे, भंडारी समाज आहे. तर अशा ठिकाणी बघण्यासारखं बरंच काही आहे. आमची नदी आहे, पंचनदी नदी आहे, दाभोळ आहे, गणपतीपुळे आहे, हरणेचा कड्यावरचा गणपती आहे आणि चंडिका देवी आहे. असे भरपूर अजून देऊळ वगैरे आहेत. तर ते अष्टविनायक म्हणतात ना, तो अष्टविनायकचा एक भाग आहे. तर इथे भरपूर पर्यटक वगैरे येतात किंवा आमचे नातेवाईक वगैरे येतात. तर माझ्याकडे आले तर तुम्ही आता पुढे पाहाल की माझ्याकडे सगळे सामावून जातात आणि नाती पाळतात. आणि माझं असं आहे की मी स्त्रीला पहिलं मान देतो, की मी पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे की आमचं स्त्रीला पहिलं मान्यता आहे. आणि पहिल्यापासून माझं असं आहे की मी स्त्रीला पहिली मान्यता देतो. पत्नी आपली अर्धांगिनी आहे आणि बहिणीचा तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बहीण हा एक नाता असा आहे की तो फार एकदम महत्त्वाचा नाता आहे. भाऊ बहिणीला राखी बांधतो, रक्षाबंधन करतो, भाऊबीज करतो. तर हा नाता पाळणं गरजेचं आहे. पावन नाता आहे.
पवित्र जर पवित्र नातं आहे आणि आपण जर आपल्या बहिणीला जर रक्षाबंधन करत नाही, असे भाऊसुद्धा भरपूर आहेत, तर त्यांनी मागचं पुढचं सोडून आपल्या बहिणीला रक्षाबंधन करा. दुसरं सांगायचं म्हणजे आई वडील हा एक पवित्र नातं आहे. आई वडिलांना जपा. ज्या वेळेला आपण लहान असतो, लहानाचं मोठं करून आपल्याला कर्तृत्वान आई वडील बनवतात, तर त्याची जाण राखा. आपल्या आईवडिलाची सेवा करा, बहिणीची सेवा करा. आता काय भाऊ काय एकत्र राहत नाहीत, लग्न झाले की अलग अलग घेऊन राहतात. ही आता पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या कोकणामध्ये प्रथा आहे. पण असे भरपूर 25% लोक असे आहेत की ते एकत्र कुटुंब सामावतात. आणि आता काय होतं की भाऊ जरी अलग अलग राहत असले, तर ज्या वेळेला असे सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील लोक आहेत की ते भाऊ सगळे एकत्र, तेव्हा असा गणपतीचा एक काळ आहे. गोंधळ म्हणा, आमचा तुम्ही वांगणकर आदर्श घरकुलाचा गोंधळ बघा, खूप छान पद्धतीने आमचा वांगणकर उत्कर्ष परिवार, वांगणकर परिवार, त्याचा गोंधळ पहा तुम्ही. कोकण की दुनियावरती आहे, तो सर्च करा. कोकण की दुनिया 23-24 हा कार्यक्रम सर्च करा आणि आमचा वांगणकर आदर्श वांगणकर उत्कर्ष मंडळाचा भावकी, आमची वांगणकर वाडीतील भावकी, त्याचा गोंधळ पहा तुम्ही. तुम्हाला खूप आवडेल तो. आणि त्याप्रमाणे तुम्ही तो गोंधळही साजरा केलात तरी चालेल कोकणामध्ये. आणि आज आपले सर्व नाते तुम्ही पाळायचा प्रयत्न करा. ह्या गावामध्ये मी लहानापासून जन्मलो आहे आणि लहानापासून मी बहिणी माझ्या खूप आहेत. ह्या माझ्या तुम्हाला सांगितलं ना, मी जर बहिणीची नाती जर मी पाळलेली आहेत. बऱ्याच लोकांना मी रक्षाबंधन पण केलेले आहेत, पण मुंबईला गेल्यानंतर माझं रक्षाबंधन थांबलेलं आहे. पण काही अशा बहिणी आहेत की त्यांचं रक्षाबंधन मी चालू आहे. नाही म्हणता 25-30 माझ्या बहिणी आहेत या आपल्या कोणतरी गावामध्ये. बघायला गेलं ते आपल्या नावं सांगितलं नाही, तर खरोखरच तुम्हाला वाटेल तुमचे बहिणी आहेत. पण आपण शाळेत शिकायला गेलो तेव्हा आपल्याला आपल्या पुस्तकमध्ये पहिलेच आपल्या लिहिलेलं आहे, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. ते बहीण आहेत. आणि राखीचा त्यौहार हा फक्त महाराष्ट्रात नाही, आपल्या हिंदुस्थानमध्ये सर्व ठिकाणी मनवला जातो. आणि हे रक्षाचं बंधन आहे. रक्षाबंधन म्हणजे असा बंधन आहे की ह्यामध्ये आपले नाते बांधले जातात आणि भाऊ बहिणीचा रक्षा करतो. हे बंधन आहे. ते हे सर्व इकडे आहे. आपला हिंदुस्थानची परंपरा आहे ही, आणि हे मानला जातो. जसा पण तुम्ही मानला ते देव नाही ते दगड म्हणतात ना, तशी आहे. ते आपली भावना चांगली असायला पाहिजे. लोकांसाठी आपल्याला प्रेम असायला पाहिजे. त्यांची जी वेदना आहेत ते आपल्याला पण ते जाण पाहिजे की कुणाला काय त्रास होतो, ते तसा आपला पण त्रास आहे असा समजून आपल्याला आपलं आयुष्य काढायला पाहिजे. बोला. रक्षाबंधन आहे. पुऱ्या महाराष्ट्रातून कोकणातून हा रक्षाबंधन साजरा केला जातो. भाऊ बहिणीला रक्षाबंधन करतो, भाऊ बहिणीकडे जाऊन भाऊबीज करतो. हा पुऱ्या महाराष्ट्रातून साजरा केला जातो आणि पवित्र सण आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये हा सण साजरा केला जातो आणि घरोघरी एकदम आनंदाने हा सण साजरा केला जातो. सर्वांनी तुम्ही जर कोणी आपल्या भाऊ करत नसेल तर करा, जातीने करा आणि आपल्या बहिणीला जपा, आपल्या आईवडिलांना पण जपा. आणि चांगला आज निमित्ताने माझ्या सगळ्या रिवाजना, माझे जे रिवर्स आहेत कोकण की दुनिया 23-24, त्याने तुम्हाला पण माझा मानाचा मुद्रा आहे. तुम्ही आमचे कार्यक्रम बघता. माझे मित्र आता भाऊजी आहेत माझे नासरबाई, तर आमचे भाऊजी आता माझे मित्र होते, खास मित्र आहेत, खूप छान मित्र आहेत. मेरा बोलने का मतलब ये है कि अभी दिलीप भाई ने जो बोले वो उनके दिल में जो है, मन में है, वो उन्होंने बताया आपको. लेकिन ये मैं हिंदी उर्दू ज़बान जो मीठी ज़बान, यानी मराठी भी हमारी मीठी ज़बान है, हमारी मादरी ज़बान है मराठी कोकनी, लेकिन हिंदी और उर्दू ये भी मीठी ज़बान है. तो हमारे हिंदुस्तान की ज़बान है ये. हमको सब भाषाएं प्यारी है और सब भाषा हमको अच्छे से बोलना है, तो बहुत बहुत खुशी की बात है. क्या भाषा आनी इसलिए ज़रूरी है कि अगर हम एक गुजराती से मिलते हैं और उसके साथ गुजराती बोलते हैं तो उसको खुशी होती है कि अरे मेरी ज़बान बोल रहा है ये. तो उसी तरीके से हमारी कोकनी ज़बान, हमारी मराठी ज़बान जो है वो अगर कोई बोलता होगा तो हमको भी बहुत खुशी होती है. तो मराठी आप बोलना इसके लिए शुरू करो कि यहाँ आपको व्यापार करने में भी आसानी होगी और आप सबके दिल जीतोगे. तो
तो भाषाएं बोलना ये अच्छी बात है, क्या कोई भी भाषा हो, कोई भी जबान तो खराब नहीं होती है। हाँ, अभी मेन बात ये है की दिलीप भाईने बोले आपल्या बहिणीची रक्षा करणं हे भावाचं कर्तव्य आहे. पण दिलीप भाई हे एक चांगले माणूस आहेत, प्रेमळ आहेत, त्यांना लोकांची भावना आहे, हां, लोकांची वेदना पण त्यांना कळतात. पण बोलायचं तात्पर्य आहे की आपण बायको जे आणलेली आहे ना ती पण कुणाची बहीण आहे, हे सर्वांना कळायला पाहिजे. कारण खूप जाग्यावरती बहिणीचं नातं निभवतो, पण स्वतःची बायको पण कुणाची बहीण आहे, ते समजून तिच्यासोबत पण चांगले वागा, हेच मला बोलायचं होतं. समजत असाल तुम्ही. पैसे हातात घ्या. हा. बहिणीला भेट बघा विवर. जरा नोटावरती उचला. महात्मा गांधी, फादर ऑफ द नेशन, राष्ट्रपिता. दिलीप भाई खूप खूप धन्यवाद. हा सर. आजपासून माझी बहीण आहे आणि मी माझं कर्तव्य मी पार पाडणार. कोणताही संकट काही असू दे इन्शाअल्लाह धावत जाणार. जसं मी आजपर्यंत माझी जेवढे नातेवाईक मित्रमंडळी आहेत त्याच्यासाठी धावत जातो आणि काय करायचं ते करतो, मी ते करत राहणार. आणि माझी बहीण आहे, त्यांची मुलं वगैरे त्यांचे सगळे माझी मुलाप्रमाणे आहेत आणि त्या माझे कर्तव्य मी पार पाडणार. तुम्हाला सर्वांना हॅपी रक्षाबंधन. तुम्हाला पण माझ्याकडून, नासरबाई आमचे सर्व यांच्याकडून रक्षाबंधनच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पण रक्षाबंधन तुमची आता चालू असणार आणि असेच कोकणामध्ये कधी व्हिजिट मारली तर या आणि एन्जॉय करून जावा. एक दिवस 2 दिवस काही नाही, या एन्जॉय करा, जावा. मी आहे, माझं घर आहे. या आता दहीहंडी आहे 16 तारखेला आमच्या इकडे निंबुड्यावाडीत, या दहीहंडी बनवायला. जय महाराज. व्ह्युअर्स, आज खूप खुशीचा दिवस आहे. दिलीप भाई ते नेहमीच मला बहीण मानियाचे, भाभी बोलियाचे फक्त, पण बहीणच मानियाचे आणि मी पण मनापासून त्यांना भाऊ समजायची. आत माझे ते भाऊस आणि हकीकतलं ते डिझर्व करतात ही नाता. कारण हमेशा त्यांनी भावस होयाचं मतलब नातं निभवले नात आणि मात्यावर हमेशा हात ठेवले नात. तर आज मला मनापासून खुशी होत आहे की दिलीप भाईनी मला बहिणीच्या बंधनला आणि मी दिलीप भाईला भावाच्या बंधनला बांधलो आहे. खूप मोठं खुशीचं दिवस आहे आणि आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, हिंदी हावं मी. आणि मग खुशी होते की आम्ही सगळी जाती धर्माचा द्वेष न पाळताना आम्ही सगळे एकमेकांचे सण साजरे सोबत करतो. त्या बातीची मोप खुशी आहे. तेव्हा हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में सब भाई भाई. मनातला हिंदू मुस्लिम अजिबात कुणी ठेवू नको. जर तुम्ही ठेवत असला तर आज आत्तापासून मनांशी काढून टाका. हिंदू पण हे आपले भाई आहात आणि मुसलमान. इंटरप्ट करताना हिंदू मुस्लिम कोण नाही करत, नाही कोण करत, काय नाही, नाही कोण करत. ठेव. हो बोलतात ना, पहिला विठोबा, पहिला पोठोबा नंतर विठोबा. ठीक आहे. आणि माणसाला पोटाला पोट असतो ना, तो मटक्यासारखा आहे, पण मटक्याला वरती जागा असते पाणी टाकायला. पण हा पोट असा आहे की ह्याला कधीच भरत नाही. ते हा असा पोट आहे. ते त्यासाठी जे कष्ट करणारी लोक असतात ते जात धर्म हे करत नाही, सर्वांना माणुसकी चालतात. जे करतात ते त्यांना माणूस बोलूच नाही शकत आपण. नाही, खरा म्हणजे आपला महाराष्ट्र ह्या सगळ्या मातीशी मोप सेफ आहे अल्हम्दुलिल्लाह. महाराष्ट्र इतका बेसोना स्टेट आणि इतका बेसोना राज्य आहे महाराष्ट्र. अख्ख्या म्हणजे इंडियातला, अख्ख्या देशातला. मी काय अख्खा इंडिया मतलब भारत फिरलेली नाही आहे आणि तिकडचे मला रीतीगती काय माहिती नाही आहेत, पण मी माझ्या महाराष्ट्रातलं मोप जाग्यावर फिरलो आहे आणि मी महाराष्ट्राचा ज्ञान घेतलो आहे की माझा महाराष्ट्र मोप प्यारा आहे, मोप सेफ आहे. न्यूज बघता महाराष्ट्रात मोप कमी वाढतात, खूप रेअरली होतात, पण तो एकदम बेकार आहे. असतात ते जाहिलियतची निशाणी असते. जे काही होतात ते जाहील असतात, ती लोक करतात. अदरवाईज आमच्या महाराष्ट्रातला सगळी प्यार मोहब्बतशी मेल मेलाव्याशी राहतात. हिंदू मुस्लिम सगळे भाई आपसातलं मोह प्यारशी राहतात आणि ह्याच्या पुढे पण रेवे अशी आमची दिलशी दुआ आहे अल्लाह तबारक व तालाशी. बाकी तुम्हाला रक्षाबंधन कैसा वाटला आहे? माझा आणि दिलीप भाईचा भाऊ बहीणचा रक्षाबंधन, बहिणी भावाचं बंधन कैसा तुम्हाला वाटलं मला कॉमेंट्सला नक्की सांगा. आता आम्ही करता आहोत जेवणाची तयारी. आमच्या संगत बनवून द्या तुम्ही. मीनाताई सांगा काहीतरी. ही पण आमच्या दिलीप भाईची बहीण, ती आमच्या दिलीप भाईची बहीण.
रक्षाबंधन विषयी बोला जवळ ये. सगळ्यात जास्ती ते मला गोड लागली आणि प्यारी लागली आहे ही मिठाई. मैसूर पाक. मैसूर पाक बोलतात. मैसूर आणि पाक. ही आमच्या मीनाताईंनी पुण्यात आणले होते हो. रक्षाबंधन निमित्त आणि ती मी खाल्लो आहे. तुम्हाला मन नाही बरं आहे. माशाला किती टेस्टी आहे बघा. मऊ मऊ लुसलुशीत सगळं हिनीच खाल्लं ना वाटते काय. साजूक तुपासहित मऊ बेस वाटला. मी सगळा नाही खाल्लो आहे. काही पण दिलीप बाईने खाल्ले तुम्ही लोकांनी खाल्ला. खावा खावा खावा. यम्मी. तुम्ही लोकांनी पण खावा. रक्षाबंधन साजरा करा आमच्या सोबत. इकडे बायका लागलीत कामाला. वाटाणे आणि मटकी आहे ना. दाखव दाखव काय बनवतो दाखवा जरा. मी सफेद वाटाणा बनवते. अरे वा काय आणि ही मस्त मटकीची. उचल लागेल. आणि अरे वा मटकीची कोंब भाजी आलेली. मस्त अंकुरित आहे बघा. ही मग विटामिन्स असतात त्यातल्या. Yes. रव वहिले ना रव. अंकुरित कुठलाही कडधान्य असू दे ते खूप म्हणजे पौष्टिक असते. काय बोलतात बघ. बटाटे आहेत ना इथे पोटॅटो बघा. दोन्ही पानाला लावायचं. मीनाताई काय करताय तुम्ही बोला. या पानावर काय करताय जेवायचा. अरे वा फुल नॅचरल आहे. फुल गावठी नॅचरल. अरे वा दीदी बोलतो खाणार नाही म्हणून मी राहू दे अर्धा डब्यात मी सकाळी गरम. मी ना ते तुम्ही पण गॅस जाऊ ना. कोण आहे तुम्ही आहेत ना. श्रीखंड नाही राहिला. हो 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 कुठे ते बघ फ्रीज मध्ये. क्या बात है क्या बात है. हात लावू काय पानाला. कट केलोय कट. इकडे चपाती इकडे. कुठे याला बोलतात दिलीप भाई जिंदाबाद. दिलीप भाई जिंदाबाद. हे बात आहे. नवीन सारखी करते. हा एकदम एकदम मस्त. हा काय पाणी आहे ना. माहिती नाही. व्ह्यूअर्स हे बघा त्याच्या माशाल्लाह अख्खे मग रव वळलेले त्याची भाजी दे वाटी. आणि ही हे उसल विचारायला पाहिजे ना ताट. माशाल्लाह भात आणि चपाती रोटी माशाल्लाह. अखिबा आमच्या स्कूलला पण मिळते. आणि केल्याच्या पानावर आम्ही जेवतो काही अलगच मजा येते. बनाना ट्री माशाल्लाह. हा कन्नो या जेवियाला खा खा खाऊन दाखव काय कैसा बनलाय. मीनाताई आणि मंगलताईनी जेवण बनवलेलं आहे. मस्त चपात्या मत बघा अगदी कागदासारख्यो. माशाल्लाह बघा किती पातळ भात आणि जितकं पातळ चपाती तितकं टेस्टी. मीनाताई श्रीखंड खोलतात आहेत. कुठला फ्लेवर आहे मँगो. अरे वा मँगो मँगो. हे बघा हे आहे श्रीखंड. श्रीचा खंड आहे. हवा आई वा क्या बात आहे. दिलीप भाई रिवर्स नमस्कार. आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनचा महत्त्वाचा दिवस आहे. आणि माझी मानलेली पहिली बहीण माझी सख्खी बहीण आणि मोमेटेन आमची नासरबाईची बायको माझी बहीण झालेली आहे. चांगली गोष्ट आहे. माझ्या आयुष्यामध्ये हा फर्स्ट टाइम आहे की मोमेटेन बहीण होणं हे भाग्य लागतं. आजपर्यंत माझ्या आयुष्यात घडलं नाही. ते आज घडलं की मोमेटेन बहीण माझी झाली. ठीक आहे माझं मी कर्तव्य करणारच. परंतु असेच आपण मला रक्षाबंधन च्या निमित्तानं सगळ्यांना सांगायचं आहे की आपणही नाती पाळा. मिळून जुळून राहा. एन्जॉय करा चांगलं. बरोबर आहे. आणि जे कोणी कमी असतील तर त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांनाही वरती आणा. आणि आज कोकणची दुनिया या निमित्ताने शूटिंग झालेली आहे रक्षाबंधनची. तर रिवाज तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा आमचा प्रोग्राम कसा वाटला ते पहा आणि सबस्क्राईब करा. कमिटमेंट द्या चांगली चांगली. लाईक करा शेअर करा. हुरूप आणि होसा प्रोत्साहन होईल. आणि तुम्ही पण या कधीतरी जरूर या दिलीप वांगणकरला भेटायला. मग तुम्ही ओळखाल दिलीप वांगणकर क्या चीज आहे. बरोबर आहे बरोबर आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. सत्यवचन. हकीकत में दिलीप वांगणकर क्या चीज है वो आप आके जान लो. आमचे दिलीप भाई वांगणकर
मुसलमानात मुसलमान, हिंदूतला हिंदू, म्हणजे हर जाती धर्म सगळे बहिणी भावांना ते समावत घेतात आणि संगत चालतात. माशाल्लाह, इतकी बेस्ट त्यांचं मतलब मन आहे ना की ते ते सुरुवात तुम्हाला मी बोलीन त्यांची तारीफ करीन तितकी कमी. अल्हम्दुलिल्लाह. कैसा लागला जेवण ते सांग मला. जेवण कैसा लागला अकिबा, कैसा लागला? माशाल्लाह. अरे वा, खाओ खाओ खाओ. एक नंबर एक नंबर. खाओ खाओ. पक्का बोलते. श्रीखंड आम तो कुठला आहे हो? तेच आहे मँगो. मँगो नाही तो, काय पण काय म्हणताय. मग मँगो नाही तो, तो इलायची आहे. त्याची आहे. दिलीप भाई, आता आम्ही निघतो, घरी चाललोय. जेवण एक नंबर झाला. हा, काय जेवण, आणि केल्याच्या पानावर हो अतिउत्तम. केळ्याची मजा बाग आली. बनवले, केळ्याची बाग बनवली, त्याचा उपयोग करायला नाही पाहिजे. नाही, केल्याच्या पानावर खाणं ती एक चांगली गोष्ट आहे आणि नेचर आहे, कुदरत आहे ती. म्हणजे आपण वनस्पती. ती केळीची पानं तोडता तोडता तिथे एक बाजूला केळीचा पाना पडलाय, ती केळीच खाऊन गेलाय. हा, ते माकडाचा आणि माकडं खाऊन केळीला गेलंय. काय म्हणतात त्याने ते आणि highlight करून ठेवलंय. त्याच्या बाजूला श्यामने दुसरा केळीचा पाना आला, त्याला ठेला लावलाय. हा. आणि बाजूला एवढे केळी अजून त्याला नाही लावलं. त्यांना नाही लावला. हा, मग ते गेले. ती केळी खाल्ली आणि हा. अजून अर्ध्या आहेत. या वा. आता मी लावणार त्याला. चलो, चला 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 जाऊया. चले बाय. घेतला सगळा, घेतला सोबत. बरं नसरबाई, थँक्यू. हा हा, मोस्ट वेलकम. थँक्यू. अगं कुठल्या युट्यूबवर दिसतोय ना. चला दिलीप भाई. मामा सक्केच मामा आहेत, आता कमी. दिलीप भाई ओके, बाय. थोडा ध्यान इधर. दिलीप भाई येतो आम्ही. चला मीनाताई, हा, या. चला येतो. हा, चला या व्ह्युअर्स. आपलो ह्यो कार्यक्रम रक्षाबंधनचो जो जायलो आहे तो कैसो जायलो तो कमेंट सेक्शनला जाऊन तुम्ही कमेंट्स करा. हाँ, आणि कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. इंशाल्लाह देखने के लिए बहुत कुछ है आगे आगे. और कन्नों के हाथ में है हल्दी के, क्या बोलते हैं त्याला, हल्दी की पाना. पाना. हाँ, ये Yes. इसमें कुछ स्वीट्स बनाए जाते हैं. यस. हाँ, और कन्नो कुछ बोलना चाहती है शॉर्टकट में, जल्दी जल्दी. कन्नो क्या, टाइम है ना बोलिए. कन्नो ने भाई के साथ राखी का बंधन सेलिब्रेट किया है. इससे बड़ी खुशी की बात कन्नो के लिए क्या हो सकती है. तर हॅप्पी रक्षाबंधन टू ऑल माय व्ह्युअर्स. बेस असा, खुश असा, आपला ध्यान ठेवा, आपल्यांचा ध्यान ठेवा. बस माझा बोलणं इतकाच आहे. आणि अल्लाह तबारक व तआला आणि सगळ्यांना सिहतची तंदुरुस्ती देव, जिंदगी देव अल्लाह पाक. दुआ है आमीन आमची. सुम्मा आमीन. आमीन सुम्मा आमीन. चला सलाम. मग कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. आगे आगे देखने के लिए बहुत से फेस्टिवल्स है, बहुत सी रेसिपीज़ है, बहुत सी स्पॉट्स है, बहुत 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 कुछ है. अल्हम्दुलिल्लाह. अल्लाह हाफिज़. काय बोलिए था भाई, बोल. काय दुआतला याद ठेवा, दुआतला मग तासीर असते. ओके आमीन. सब याद रखें. चला, अल्लाह हाफिज. टेक केयर.